नागपूरमध्ये गडकरींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय, कारण काँग्रेसच्या दोन नेत्यांनी आता निवडणुकीच्या आधीच माघार घेतल्याचं पाहायला मिळत आहे। गडकरींच्या विरोधात अनेक उमेदवार असल्याचा नाना पटोले यांनी दावा केलाय। मात्र आता या संदर्भात अनेक प्रश्न देखील उपस्थित होऊ लागलेत। नागपूरमध्ये गडकरींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण हा सवाल आता उपस्थित केला जातोय, कारण काँग्रेसच्या दोन नेत्यांनी निवडणुकीच्या आधीच माघार घेतल्याचं पाहायला मिळत आहे। गडकरींच्या विरोधात अनेक उमेदवार असल्याचा नाना पटोले यांनी दावा देखील केला होता। तर नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे। तर गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी आमदार अभिजित वंजारी, विकास ठाकरे यांनी मात्र नकार दिलेला आहे। त्यामुळे आता माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना निवडणुकीमध्ये उतरवण्याची वेळ आता काँग्रेसवर आलेली आहे। नागपुरात गडकरींविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण? काँग्रेसच्या दोन नेत्यांची निवडणुकीआधीच माघार। गडकरींविरोधात अनेक उमेदवार असल्याचा नानांचा दावा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झालेली नसताना त्यांच्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीकरता उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। गडकरींविरोधात उमेदवारी करता अभिजित वंजारी, विकास ठाकरे यांना काँग्रेसनं उमेदवारीसाठी गळ घातली, पण त्या दोघांनीही उमेदवारी करता नकार दिलाय। काँग्रेसनं आता माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांना उमेदवारीच्या बोहल्यावर चढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। नितीन गडकरी विरोधात 2019 मध्ये नाना पटोलेंनी निवडणूक लढविली होती। मात्र यावेळी गडकरींच्या तोला मोलाचा उमेदवार शोधण्याची वेळ आता काँग्रेसवर आली आहे, कारण काँग्रेस आता नगरसेवक राहिलेल्या उमेदवाराला उभं करून शरणागतीच्या भूमिकेत असल्याची सध्या चर्चा आहे। नाना पटोलेंनी नागपूरच्या जागेवरून भाजपलाच टोला लगावलाय। गडकरींनी आधी उमेदवारी तर मिळू दे असा टोला लगावलेला आहे। त्यांनी बघितलं तर गडकरींना तिकीट मिळेल की नाही मिळेल हा एक संशय आहे। राष्ट्रीय नेतृत्व तुम्ही सांगितलं तर आता जी 150ची यादी झाली त्याच्यातले दोन लोक तर पळून गेले, आता 148 वर आली, पण राष्ट्रीय नेतृत्व असं तुम्ही म्हणताय तर मग पहिल्या यादीमध्ये गडकरींचं नाव यायला पाहिजे होतं। त्यामुळे पहिल्या सगळ्या त्यांना होऊ द्या, पुढे आहे आम्ही। नागपूर हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला। बड्या नेत्यांची नागपूर काँग्रेसमध्ये फौज होती। आज त्याच काँग्रेसला गडकरींविरोधात उमेदवार शोधावा लागतो ही बाब काँग्रेसलाच आत्मचिंतन करायला लावणारी आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।